सो नमस्कार मित्रांनो, आता रात्रीचे वाजले 3 वाजून 3 मिनिटं आणि तुमचा भाऊ निघाला एका ठिकाणी, ज्या ठिकाणी तुमच्या भावाचा माइंड आहे ना मित्रांनो, एकदम ओके होणार आहे. फिलहाल ना मित्रांनो 45 डेज झाले गाडी हातात नाही आणि सध्या आणि माझं काम आहे ना खूप म्हणजे खूप कमी झालंय. तसं थोडाफार खर्च निघतोय, पण जो माझ्या मनात असते ना ट्रान्सपोर्ट लाईन, ती सध्या खूप बंद पडली आहे. कारण गाडीच नाही, काय करणार? तरी पण तुमच्या भावाचा चेहरा एकदम हसणार आहे. क्योंकि टेंशन लेके फायदा नहीं, टेंशन लेने से भाई बोलते हैं ना 2-4 पैसा अपने को मिलने नहीं वाला, उल्टा और बढ़ जाएगा। सो देखो भाई, ये मेरा पैर देखो कैसा हो चुका है, एकदम पूरा पानी की वजह से ना पूरा इस पे इन्फेक्शन हो गया था, ये भी ठीक हो जाएगा। छोटे प्रॉब्लेम येत असतात सगळ्यांच्या भाई लाईफमध्ये. तसंच मित्रांनो माझ्या लाईफमध्ये छोटे-मोठे काय मोठे-मोठे प्रॉब्लेम येऊन गेले, तरी पण तुमचा भाऊ एकदम खचला नाहीये. एकदम बोलते ना मित्रांची साथ आणि आई-वडिलांचा आशीर्वाद आहे। और यूट्यूब से भी आपके भाई को बहुत अच्छा खासा सपोर्ट है। बहुत सारे ऐसे लोग हैं जो मुझे सपोर्ट करते हैं। अभी मैं नाम नहीं ले सकता, नाम भाई कम पड़ जाएँगे। ऐसे-ऐसे लोग अपने पास जुड़ चुके हैं। तो ऐसे ही गाइस मैं ट्रेन पकड़ के अभी आ चुका हूँ मैं चरनी रोड। तो चरनी रोड क्यों आया हूँ आपको मैं जल्द से जल्द भाई बता दूँगा। इसलिए पूरा मिनी व्लॉग एंड तक जरूर देखना। आणि अशा प्रकारे चरनी रोडवरून मी लोकेशन घेत-घेत मी आता मित्रांजवळ पोहोचलेलो आहे. बघा माझे मित्र बघा भाई रात्रीचे 1 वाजल्यापासून गणपतीची वाट बघत आहेत. आणि त्यात हे छोटे-छोटे असे आहेत आपले छोटे-छोटे मित्र जे की फुल एन्जॉय करतात आपली लाईफ. बघा ह्याच्यातला एक झोपलेला आहे. सो प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये कसा हुंदा कलाकार असतो, जो की भाई बॅनर फाडून भाई बसलेला आहे भाई खाली. पण भाई बोलतात ना जमिनीवर बसणार नाही असा माणूस आहे आपल्या ग्रुपमध्ये. सो अशा प्रकारे मित्रांनो एका गणपतीचं आगमन झालं आणि ते आगमन बघून बघा आपल्या मित्राला डायरेक्ट झोपच आली. कारण भाई प्रत्येकाच्या मनात होतं भाई फक्त आणि फक्त राजाचं दर्शन घेतात. तुम्हाला माहीत पडलं असेल मी कुठल्या गणपतीची वार्ता करतोय. राजामध्ये लालबागचा राजा, त्या गणपतीची आम्ही वाट बघत होतो. आणि वाट बघता इतका कंटाळा आला ना, नशिबाने ह्या गणपतीचं मस्त दर्शन झालं. हे कोणत्या रूपात आहे मला कमेंट करून नक्की सांगा. या मंडळाचे नाव सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. ओके. सो मित्रांनो ज्या क्षणाची मी वाट पाहतो तो क्षण आता नक्की आला. तर 6 वाजून 32 मिनिटं झालेत आणि मित्रांनो बघा तुम्ही गर्दी बघू शकता. भाई राजाला बघायला गर्दी बघा किती झालेली आहे. आणि त्यात माझा पायातून ना मित्रांनो पूर्ण रक्त येत होतं. शेवटी तुम्ही बघू शकता बघा, एक मित्र आपला तो नेहमी कायम झोपलेला असतो तो. तो मी आता दाखवतो बघा मित्रांनो, बघा माझे पाय बघा कसे एकदम रक्ताने पूर्ण भरलेले आहेत. तरी पण मी भाई राजाचं दर्शन घेऊन जाणार म्हणजे जाणार. शेवटी भाई राजाचं दर्शन झालं आणि एकदम मन प्रसन्न झालं भाई माझं. इतका खुश भाई कधीच झालो नव्हतो. त्यात आपल्या भावाने भाई फूल घेतला आणि भाई मला दिला, बोलला की "तू घे पहिला सगळ्यात आधी आणि टेन्शन फ्री हो आणि जे काय आहे ते सगळं देवावर सोड. बाकीचं आपण सगळं मॅनेज करू, जे काय ते पैसे होतं." बाकी भाई साहिल भाई पहिल्यांदा मुंबईला आणि सगळ्यात आधी भाई लालबागचं दर्शन घेतलं साहिल भावाने. आणि सगळ्यांना कॉल वगैरे करून मस्त आलो घरी. बाय फुल हालत पूर्ण खराब झाली होती माझी. त्यात माझ्या बाजूला एकदम चॅम्प झोपला होता. तुम्ही बघू शकता बेडवरती. पाय एकदम मजबूत दुखत होते. सो जास्त इतकं काय बोलत नाही मित्रांनो. मिनी ब्लॉग इथे संपवतो. सो जय हिंद, जय महाराष्ट्र.